संत तुकाराम महाराजांची पालखी आज पुण्यामध्ये मुक्कामी आहे। तर देहूहून प्रस्थान झाल्यानंतर पालखी 2 दिवस पुण्यामध्ये मुक्कामी असते। पालखीचा मुक्काम निवडुंगा विठोबा मंदिरामध्ये असतो। मोठ्या संख्येने पुणेकर संत तुकाराम महाराज पादुका दर्शनासाठी या ठिकाणी गर्दी करतात। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांनी। संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्यामध्ये मुक्कामी आहे। 2 दिवसाचा पुण्यात मुक्काम असतो, त्यातला आज खरं तर दुसरा दिवस आहे। काल रात्री पालख्या या ठिकाणी पुण्यातील नानापेठेत असलेल्या निवडुंगा विठोबा मंदिरामध्ये मुक्कामी आहेत। त्या ठिकाणी पादुका ठेवण्यात आलेल्या आहेत आणि त्याच्या दर्शनासाठी एकूणच आपण पाहतोय की मोठ्या संख्येने भाविक जे आहेत ते 24 तास या ठिकाणी दर्शन सुरू ठेवल्यामुळे दर्शनास येत आहेत। पुण्यातील पोलीस प्रशासन असेल, महानगरपालिका प्रशासन असेल, दोन्हीकडून जय्यत तयारी जी आहे ती पुण्यामध्ये करण्यात आलेली आहे। फुलांनी मंदिर सजवण्यात आलेलं आहे। एकूणच आपण पाहतोय की पुण्यामध्ये 2 दिवस पालख्या राहिल्यानंतर मोठ्या प्रमाणात पुणेकर जे आहेत ते पालख्यांचं दर्शन घेण्यासाठी येत असतात। आता पुण्यातील निवडुंगा विठोबा मंदिरामध्ये संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या दर्शनासाठी ही रांग जी आहे ती झालेली आपल्याला पाहायला मिळते। एकूणच या ठिकाणी मोठ्या संख्येने पोलिसांचा बंदोबस्त आहे, CCTV आहेत, सर्व सुरक्षेची काळजी जी आहे ती या ठिकाणी घेतली जाते। कॅमेरामन किरण काजळेसह सचिन जाधव, साम TV न्यूज, पुणे।